श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात मंडळी? सर्व मजेत आहात ना? चला रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अंडा ग्रेव्ही. छान अशी आपण अंडा मसाला बनवणार आहे आज आपण. इथे मी 4 अंडे बॉईल करायला टाकलेले आहेत. इथे मी काजू, बदाम, अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी 4 कांदे कापून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे. इथे कढई ठेवलेली आहे. तेल घालायचं आहे आपल्याला 1 पळी. आपण कांदे छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये काजू बदाम पण घालायचे आहे, लसण घालायचं आहे, अद्रक घालायचं आहे. सर्व आपण एकत्रच भाजून घ्यायचं आहे. मसाला छान भाजला तरच भाजी कोणतीही चांगली होते चवीला. जर का तुम्ही आबडधोबड भाजला तर अजिबात चवीला चांगली होत नाही मंडळी भाजी. भाजी बनवताना हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की मसाला पहिले आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. आता काजू बदाम आपण घातलेले आहेत. अद्रक लसूण पण घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. छान असं सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. कांदा पूर्णपणे छान असा लाल होईपर्यंत. इथे मी सुकं खोबरं अजिबात घातलेलं नाहीये. जास्त करून तर उन्हाळ्यामध्ये सुकं खोबरं आणि गरम मसाला आपण खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटीचा त्रास भरपूर होतो. त्यामुळे मी इथे खोबरं स्किप केलेलं आहे. आणि खडी मसाला पण अजिबातच घातलेला नाहीये. ह्याच्यामध्ये मी फक्त तेजपत्ता घातलेला आहे. आमचा वर्षभराचा मसाला असतो, त्याच्यामध्ये खडी मसाला सर्व काही टाकूनच आम्ही बनवलेला असतो. त्यामुळे आम्हाला कोणताही खडी मसाला वापरायची अजिबातच गरज नसते. आम्ही 1 मसाला टाकला तर पुरेसे आहे ते. तुम्हाला कोणताही काहीच टाकायची गरज नाही आहे याच्यामध्ये मंडळी. त्यामुळे मी इथे खडी मसाल्याचा अजिबात वापर केलेला नाहीये. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता खडी मसाला. मी फक्त तेजपत्ता टाकलेला आहे याच्यामध्ये. आता आपला कांदा भाजून झालेला आहे. प्लेटमध्ये काढायचा आहे आपल्याला तो. आणि इथे आपण अंडे पण बॉईल करून झालेले आहेत. त्याचे 2 भाग केलेले आहेत मी अंड्याचे. आणि तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला थोडंसं. आणि थोडी चिमटभर हळद घालायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला. आणि थोडासा लाल मसाला घालायचा आहे आपल्याला. आणि आपण त्याच्यामध्ये अंडे घालायचे आहेत फ्राय करण्यासाठी. आपण अंडा कढी बनवताना, अंडा मसाला बनवताना असं अंडा फ्राय करून टाकलं की छान लागतं. फ्राय केलेलं मंडळी कोणाकोणाला अंडे आवडतात असे खायला. आता पूर्णपणे आपण अंडे सर्व फ्राय करायचे आहेत आपल्याला इथे. असंच खाल्लं तरी छान लागतात अंडे फ्राय केलेले. आता अंडे आपल्याला सर्व असे एक एक करून आपण सर्व अंडे पलटी करून घ्यायचे आहेत. नंतर आपण याची ग्रेव्ही बनवणार आहे. काजू बदाम घातल्याने ग्रेव्ही एकदम छान अशी स्मूथ होते. टेक्स्चर छान येतो ग्रेव्हीला. त्यामुळे मी इथे काजू बदाम घातलेले आहेत. खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाहीये मी इथे. आता आपले अंडे पण छान असे फ्राय करून झालेले आहेत मंडळी. आता आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अंडे फ्राय केलेले. असे एक एक करून व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला अंडे फ्राय केलेले. आणि आता मी मसाला वाटून घेणार आहे. मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. इथे आपण मसाला गरम करून ठेवलेला होता, तो थंड झालेला आहे. आता आपल्याला वाटण करायचं आहे. इथे पुदिना घातलेला आहे मी थोडा मंडळी. आणि इथे कोथिंबीर घालायची आहे. 1 टोमॅटो चॉप करून ठेवलेला होता तोही घालायचा आहे. आणि थोडे जिरे घालायचे आहेत आपल्याला. 1 टीस्पून आपल्याला जिरे घालायचे आहे त्याच्यामध्ये. आणि हा मसाला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. पाणी अजिबात घातलेलं नाहीये मी याच्यामध्ये मंडळी. कारण की आपण जर पाणी घातलं आणि आपण मसाला तेलामध्ये टाकला ना, मग त्या अंगावरती उडतात, असे चिटे उडतात अंगावरती, चटके लागतात मग. त्यामुळे पाणी अजिबात घातलेलं नाहीये मी मसाला वाटताना. पूर्ण अंगावरती उडतं, चटके लागतात. त्याच्यामुळे पाणी अजिबातच घालायचं नाहीये आपल्याला मसाला वाटताना. गरज असेल तरच घालायचं थोडंफार.
इथे मी तेजपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये, उभा चिरलेला कांदा घातलेला आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा तेलामध्ये पूर्ण ब्राऊन होईपर्यंत. आता मसाला घालायचा आहे. बाकी राहिलेला नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. छान असा आपला मसाला अंगावरती उडू नये त्याच्यासाठी आपण इथे ताट झाकायचं आहे. मग मसाला आपल्या अंगावरती उडत नाही. चवीप्रमाणे आपलं मीठ घातलेलं आहे. 1 चमचा लाल मसाला घालायचा आहे आपल्याला. मी अजिबातच इथं खडी मसाला घातलेला नाहीये, फक्त तेजपत्ता घातलेला आहे. हे बघा मंडळी, मसाला छान भाजला तर तेल सुटतं, तरच आपला कोणतीही आपण भाजी बनवतो तरच छान लागते, मसाला चांगला भाजला तर. आता आपण अंडे फ्राय करून ठेवलेले होते ते घालायचे आहेत आपल्याला. तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं पाणी घालू शकता. मी ते थोडंसं पाणी घातलेलं आहे. चला बाय. जय महाराष्ट्र मंडळी. थँक्स फॉर वॉचिंग.